सोलापूरवासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे। एकदा या आणि अवश्य भेट द्या। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। HDFC बँकेच्या अर्थसहाय्यातून आणि कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट यांच्या सहयोगातून सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प परिसरातील 8 शाळेतील मुली आणि मुलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आलं। या विकास कामाचं उद्घाटन आणि लोकार्पण संपन्न झालं। उद्घाटक म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलीउगले या होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त विद्या पॉळ या होत्या। विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून सर्वसाधारण 800 ते 2000 मनुष्य संख्येची ही बंदिस्त शाळा परिसर असून शौचालयाच्या मर्यादित संख्येमुळे पर्यावरण आणि आरोग्य विषयक समस्या उद्भवत होत्या। याचा गांभीर्याने विचार करून महानगरपालिका शाळा प्रशासनानं HDFCच्या CSR निधीच्या मदतीने नवीन सुसज्ज स्वच्छतागृह निर्मितीच्या प्रकल्पाची मागणी केली होती। या अंतर्गत कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या सहयोगातून आणि सोलापूर महानगरपालिका शाळा प्रशासनाच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प एकूण 2340 स्क्वेअर फूट एवढ्या जागेत मुलींसाठी 10 आणि मुलांसाठी 10 अशा शौचालयाच्या खोल्या त्याला जोडून मुलींसाठी 17 आणि मुलांसाठी 17 मुतारी अशा प्रकारच्या गुणवत्तायुक्त स्वच्छतागृहाचे निर्माण करण्यात आलंय। या विकास कामाच्या उद्घाटनाप्रसंगी शालेय परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात आयुक्तांनी CSR निधीतून केलेल्या विविध कामाचं कौतुक केलं। यावेळी HDFC बँकेचे प्रातिनिधिक पदाधिकारी म्हणून क्लस्टर हेड सुनील मनहास, सोलापूर जिल्हा शाखा प्रमुख मयूर गाजरे, एरिया हेड अजिंक्य पूर्वत तसेच कोहिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक माननीय डॉ. दयानंद वाघमारे, मनोहर दावणे, स्नेहल पाटील, ज्ञानेश्वर बनसोडे, शाळा परिवेक्षक भगवान मुंडे, मुख्याध्यापक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।